द्वेष कोण करतं हे तर जग बघतंय. राहिला बावनकुळे साहेबांचा विषय, तर त्यांनी अमरावतीमध्ये जी घाण करून ठेवलेली आहे, ती कशी काय साफ करायची? आणि बावनकुळे साहेबांना बहुतेक कमी लिहिता वाचता येत असावं. कारण तिथं त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे, की तुम्ही वोटिंग झालं 15 तारखेनंतर पैसे द्या. तसंही तुम्ही 3 महिने उशिरा देताय. मागच्या 3 ते 4 महिन्याचे पैसे एकदम टाकायचा प्रयत्न करताय. तर तुम्ही एवढा उशीर केलाय ना, तर मग वोटिंग झाल्यानंतर करा. आम्ही महिलांना आधार मिळाला पाहिजे याच्या फेवरचे आहोत. पण जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाही आणि आता इलेक्शनच्या समोर तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करताय. तर हे काही बरोबर नाही आहे, असं आमचं ठाम मत आहे. आणि जहर अख्ख्या देशामध्ये कोण करवतंय आणि कोणची विचारधारा करतंय हे तर जग बघतंय. अख्खी युवा पिढी खराब करून टाकलेली आहे या भाजपवाल्यांनी, ही फॅक्ट आहे आणि त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. अमरावतीसारख्या आमच्या छोट्याशा आणि छानशा शहराला पण यांची नजर लागलेली आहे आणि त्यांना निवडणूक फक्त हिंदू-मुस्लिमवर न्यायची आहे. म्हणून त्यांचं गोंधळ सुरू असतो आणि जहर जहर जे तुम्ही म्हटलं, हे तर तेच ओकत असतात. रोज ओकतात, सतत ओकतात आणि इलेक्शन आलं की जास्त ओकतात.